या प्रकारे संत गजानन महाराज प्रकट झाले। सन 1878 मध्ये शेगाव येथे एका सावकाराच्या घरी अन्नदान सुरू होते। अन्न भरपूर होते, पण त्याचबरोबर अन्नाची नासाडीही मोठ्या प्रमाणात होत होती। तेव्हा त्या ठिकाणी एक तेजस्वी तरुण प्रकट झाला। त्याच्या हातात एक चिलीम आणि अंगावर एक साधी शाल होती। तो जमिनीवर पडलेले उष्टे अन्न ग्रहण करत होता। हे दृश्य पाहून सावकाराच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली। त्याने त्याच्यासाठी अन्नाचे एक ताट आणले, परंतु त्या तरुणाने ते अन्न नाकारले आणि जमिनीवरचे अन्नच स्वीकारत सावकाराला सांगितले, ज्या घरी अन्नाची नासाडी होते त्या घरी कधीही सुख आणि समृद्धी नांदत नाही। हे शब्द सावकाराच्या हृदयात खोलवर रुतले आणि त्याला आपली चूक समजली। हा तरुण दुसरा कोणी नसून श्री दत्तांचे अवतार श्री गजानन महाराज होते। याच दिवशी त्यांनी शेगाव मध्ये अवतार धारण केला। तेव्हापासून लोक त्यांची पूजा करू लागले आणि त्यांना प्रिय असा भाकर पिठलं आणि मोदकाचा नैवेद्य दाखवू लागले। म्हणूनच हा दिवस श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो। या वर्षी 8 फेब्रुवारी रोजी महाराजांचा पवित्र प्रकट दिन सोहळा येत आहे, म्हणून आपणही या दिवशी महाराजांचे स्मरण करून आणि सदाचाराच्या मार्गावर चालून आपल्या जीवनात महाराजांची कृपा अनुभवावी।